नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। SYBA पॉलिटिकल सायन्स पेपर नंबर 2 सेमिस्टर 3 विषयाचं नाव आहे राजकीय सिद्धांत व संकल्पना, प्रिन्सिपल अँड कन्सेप्ट ऑफ पॉलिटिकल थेरी। SYBA सब्जेक्ट पॉलिटिकल सायन्स 2 सेमिस्टर 3 प्रकरण 3 आपण बघत आहोत, सत्ता, अधिसत्ता आणि अधिमान्यता। या प्रकरणामध्ये आपण सत्ता म्हणजे काय, सत्तेची वैशिष्ट्य, सत्तेचे स्वरूप, त्यानंतर पुन्हा अधिसत्ता, अधिसत्तेची वैशिष्ट्य, प्रकार, आणि त्यानंतर अधिमान्यता म्हणजे काय, अधिमान्यतेची वैशिष्ट्य आणि अधिमान्यता कशी मिळते, या सगळ्या मुद्द्यांचा आपण या प्रकरणात अभ्यास करणार आहोत। पण त्याआधी आपण जी सत्ता आहे म्हणजे पॉवर, सत्ता म्हणजे काय आणि सत्तेची वैशिष्ट्ये आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत। तर आपण बघूया सत्ता म्हणजे काय। त्याच्याबद्दल थोडं प्रास्ताविक सांगायचं तर बघा की पारंपरिक अर्थाने ज्या संकल्पनेस आपण सार्वभौमत्व म्हणतो, त्या संकल्पनेचं अधिक सखोल आणि वास्तविक स्पष्टीकरण आधुनिक राजकीय विचारवंत म्हणजे सत्ता, प्रभाव, अधिसत्ता, अधिमान्यता या संकल्पनांद्वारे करतात। आता उदाहरणार्थ आपण घेऊया की व्यापारी, उद्योजक वर्गांकडे औपचारिक अर्थाने राजकीय सत्ता नसते किंवा पारंपरिक अर्थाने पण त्यांना सार्वभौमत्व नसतं, परंतु ते राज्यकर्ते असतात, राजे असतात। या वर्गांचा अत्यंत व्यापक प्रभाव असल्याने त्यांचे जे धोरण आहे ते प्रस्थापित झालं आहे किंवा औपचारिक अर्थाने राज्यकर्ते राज्यकारभाराविषयक सर्व निर्णय घेत असले तरी सर्व निर्णय ज्येष्ठ संधी नोकरांच्या सल्ल्यानेच आता घेतले जात असल्याचं दिसतं। म्हणजे नोकरशाहीची, हुकुमशाही ही आधुनिक राज्याची वास्तविकता आपल्याला बघायला मिळते। म्हणूनच सार्वभौमत्वाचा केवळ वैधानिक किंवा औपचारिक अभ्यास परिपूर्ण नाहीये। तर सार्वभौमत्वाचं वास्तविक स्वरूप हे समजण्यासाठी आपण या प्रकरणामध्ये सत्ता, अधिसत्ता म्हणजेच अधिकार आणि अधिमान्यता या संकल्पनांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत। सत्ता, आता सत्तेसंदर्भामध्ये अनेक विचारवंतांनी वेगवेगळ्या व्याख्या सुद्धा सांगितलेल्या आहेत। प्रत्येक विचारवंतांच्या व्याख्यांमध्ये सत्ता म्हणजे नक्की काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे असं मांडलं। त्याच्यामध्ये आपण बघूया की सर्वसामान्य व्याख्या, सत्ता म्हणजे निर्णय किंवा कृती व्यवहार याबाबत मान्यता किंवा कार्यपूर्ती प्राप्त करण्याची क्षमता होय। सत्ता कशाला म्हटलंय की ज्या व्यक्तीकडे निर्णय, तो कृती व्यवहार करू शकतो, निर्णय घेऊ शकतो आणि त्याबरोबर त्याला मान्यता देऊ शकतो आणि त्याची कार्यपूर्ती पण त्याला करता येते, ही ज्याच्याकडे क्षमता आहे तिथे सत्ता आली। तर मिचेल यांच्यामध्ये विशिष्ट समुदायामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त करण्याच्या दृष्टीने उपजत असलेली किंवा प्राप्त केलेली क्षमता म्हणजे सत्ता होय। जी सत्ता आहे तर काही वेळेस विशिष्ट समुदाय श्रेष्ठत्व प्राप्त करण्याच्या दृष्टीने ती उपजत आलेली असते। उदाहरण आपण राजशाहीचं घेऊया। जी काही राजांची जी काही मुलं असतात त्यांच्यामध्ये काही जणांमध्ये उपजतच अशी ती क्षमता असते, नंतर त्यांनी कधी कधी प्राप्त केलेली ती क्षमता असते आणि अशा उपजत आणि प्राप्त केलेली क्षमता ज्याच्याजवळ असते तो सत्ताधारी बनतो। नंतर विस्टेड यांच्यामध्ये दोन पदातील संबंध म्हणजे सत्ता। विस्टेड यांनी व्याख्या केली की दोन पदं आहेत त्याच्यातील संबंध म्हणजे सत्ता। ते दोन पदं कुठली, तर वरिष्ठ कनिष्ठ पदांमधील संबंध म्हणजे सत्ता संबंध। एकीकडे सत्ताधारी असतो आणि दुसरीकडे जनता असते, इकडे राजा आहे, दुसरीकडे प्रजा आहे। वरिष्ठमध्ये राजा, सत्ताधारी, राज्यकर्ते यांचा सगळ्यांचा समावेश होतो आणि कनिष्ठमध्ये जनता, नागरिक, प्रजा या सगळ्यांचा समावेश होतो। म्हणजे दोन पदातील संबंध म्हणजे सत्ता, तर वरिष्ठ कनिष्ठ पदातील संबंध म्हणजे सत्ता संबंध, असं विस्टेड यांचं म्हणणं आहे। त्याच्यानंतर रॉबर्ट ढाल यांच्या मते विधियुक्त शक्ती किंवा विधियुक्त प्रभाव म्हणजे सत्ता होय। सत्ता बघा की असं व्यापारी वर्गाला सत्ता प्राप्त होत नाही, एखादा व्यवस्थापक त्याला सत्ता काही प्राप्त होत नाही। सत्ताधारी म्हणजेच काय, तर पूर्ण
देशावर, राज्यावर त्याची सत्ता चालते, ते पण कशानुसार? विधियुक्त असा शब्द वापरलाय. विधियुक्त शक्ती, विधियुक्त प्रभाव. म्हणजे कुठलाही सत्ताधीश जो आला, राज्यकर्ता एखादा निवडून आला, तर त्याला संविधानानुसार कायद्याच्या स्वरूपामध्ये आपले निर्णय, नियमावली याचा विचार करावा लागतो. स्वतःच्या मनाने तो कुठल्याही प्रकारे निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून विधियुक्त शक्ती आणि विधियुक्त प्रभाव म्हणजे सत्ता, असं रॉबर्ट हाल यांचं म्हणणं आहे. त्यानंतर कार्ल फ्रेडरिक यांचं म्हणणं आहे की सत्ता ही संसूचनांच्या स्वभावाची असते. विवेकपूर्ण तपशीलवार माहिती या गुणाने युक्त अशी संसूचन पद्धती म्हणजे सत्ता होय. सत्ता ही काय नक्की? चांगल्या सूचना, लोकांचं कल्याण बघितलं जातं, विवेकपूर्ण तपशील केला जातो, सत्सद विवेक बुद्धीने विचार केला जातो, त्याची माहिती गुणाने युक्त अशी ती सगळी संसूचन पद्धती म्हणजे सत्ता आहे, असं कार्ल फ्रेडरिक याचं म्हणणं आहे. आता फ्रेडरिकच्या मते वरून येणारे जे आदेश खालच्या तळापर्यंत बरोबर पोचतात, त्यानुसार कारवाई होते आणि तळाशी उपलब्ध असलेली माहिती वरपर्यंत व्यवस्थित पोचते, अशा सुव्यवस्थित व अखंडित संसूचन प्रक्रियेत सत्ता असं म्हटलं आहे. फ्रेडरिकने आणखीन स्पष्टीकरण केलंय सत्तेचं. त्याचं म्हणणं आहे की वरून येणारे जे आदेश आहेत ते खालच्या तळापर्यंत सगळीकडे पोचतायत. सरकारकडून, आता उदाहरणार्थ आपण घेऊया, सरकारकडून जे आदेश आहेत प्रत्येक नागरिकांकडे ते पोचतायत. अतिशय गरीब श्रीमंत जेवढे सगळे आले समाजातील सगळे घटक त्यांच्यापर्यंत पोचतात आणि त्यानुसार कारवाई पण होते. आणि तळाशी उपलब्ध असलेली माहिती आहे की समाजात काय चाललंय, काय वातावरण आहे, जनतेचं, नागरिकांचं काय म्हणणं आहे, ती म्हणजे तळाशी उपलब्ध असलेली माहिती वरपर्यंत व्यवस्थित पोचते आणि अशा सुव्यवस्थित अखंडित संसूचन प्रक्रियेस काय म्हटलं जातं? सत्ता म्हटलं जातं, असं कार्ल फ्रेडरिक यांनी मांडलेलं आहे. आता सत्तेची जी संकल्पना राज्यशास्त्रात आणि राजकीय जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची असून तिला मध्यवर्ती स्थान प्राप्त झालेलं आहे. सुप्रसिद्ध राज्यशास्त्रज्ञ हेरॉल्ड लास्वे आणि अब्राहम कापलान यांनी आपल्या सत्ता व समाज नामक ग्रंथात सत्तेची संज्ञा स्पष्ट करताना आणखीन एका संकल्पनेचा आधार घेतला आहे आणि ती संकल्पना म्हणजे आहे निर्णय. शासनाला आधी धोरण हे निश्चित करावं लागतं, ते आखावं लागतं. म्हणजे धोरण म्हणजेच काय? तर निर्णय आहे. सर्वोच्च दंड सत्तेने घेतलेला निर्णय म्हणजे त्या विषयावरील अखेरचा शब्द असतो व त्यानुसार सर्व सूत्रेही हलवली जातात. म्हणजे अशा निर्णयामध्ये ज्यांना सहभागी होता येतं त्यांना काय म्हटलं जातं? तर सत्ताधारी किंवा सत्ताधीश असं त्यांना नाव आहे. म्हणजेच असे निर्णय घेण्यातील सहभाग याचेच नाव काय आहे? तर सत्ता आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रास्ताविक आणि सत्ता म्हणजे काय तर त्या संदर्भात वेगवेगळ्या विचारवंतांच्या व्याख्या अभ्यासल्या. आता सत्तेची वैशिष्ट्ये बघूया. आता सत्तेची जी वैशिष्ट्य आहेत ती 6 प्रकारची सांगितलेली आहेत. पहिलं संबंधात्मक स्वरूप, दुसरं वर्तनात्मक स्वरूप, तिसरं आहे प्रसंग विशिष्ट, चौथं सत्तेच्या मर्यादा, पाचवं तौलनिक स्वरूप आणि 6वं आहे राज्याच्या सार्वभौम अधिकारांशी निगडीत. आता त्यामध्ये पहिलं जे आहे ते बघूया, संबंधात्मक स्वरूप. अनेकदा व्यक्तीच्या मालकीच्या असलेल्या गोष्टी, साधने, पैसा, सामर्थ्य, गुण इत्यादी म्हणजे तिची रस्ता असे आपल्याला वाटते. म्हणजे साधारणपणे काय सांगायचं की व्यक्तीच्या मालकीच्या अनेक गोष्टी असतात, त्याच्यामध्ये साधने, पैसा, सामर्थ्य, गुण इत्यादी तिच्याच मालकीचे असतात. पण सत्ता एकट्या माणसापाशी कधीच नसते, कारण ती कोणावर तरी असावी लागते. म्हणजे संबंधात्मक असते. माणसाच्या मालकीच्या काही वस्तूंमध्ये व त्यांच्या गुणात आपण ती बघतो, कारण त्यातून तिच्या अंगी सत्ता वापरण्याची क्षमता आलेली असते. ते तिच्या सत्तेचे मूळ स्रोत आणि अधिबलने असतात. ती जेव्हा इतर व्यक्तींवर सत्ता वापरते तेव्हा त्या मूळ स्रोताचा दरवेळी वापर करावाच लागतो असे नाही. म्हणजे सत्ता कशी आहे? संबंधात्मक स्वरूपाची आहे. अनेकदा व्यक्तीच्या मालकीची असते. म्हणजेच काय? तर त्या व्यक्तीकडे साधने, पैसा, सामर्थ्य, गुण सर्व असतात. पण असं नाही ठरू शकत की सत्ता फक्त एकट्याच माणसापाशी असते.
तर ती संबंधात्मक असते. तिच्या अंगी सत्ता वापरण्याची जी क्षमता असली पाहिजे व्यक्तीच्या अंगी, सत्तेचे मूल स्रोत पण आहेत, अधिबलनं पण असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा इतर व्यक्तीवर सत्ता वापरते तेव्हा त्या मूळ स्रोताचा दरवेळी वापर करावाच लागतो असं पण नाही. मग काही काही वेळा अधिबलनाचा वापर केला जातो, तर त्याची काही आवश्यकता नसते. सत्ता ही संबंधात्मक स्वरूप असते. नंतर आहे वर्तनात्मक स्वरूप. सत्ता संबंधात्मक तसंच ती वर्तनात्मक पण असते. सत्ताधारकांच्या वर्तनातून ती व्यक्त होत असते. एखाद्यापाशी प्रचंड मोठे पाशवी सामर्थ्य असेल आणि दुसऱ्यापाशी गडगंज धनसंपत्ती असेल, तर या दोहोंपैकी कोणाची सत्ता मोठी हे आपण कसं सांगणार? कारण दोघंही व्यक्ती सत्ताधीश आहेत, ते दोघं पण श्रीमंत आहेत. एकाकडे प्रचंड मोठे पाशवी सामर्थ्य आहे, दुसऱ्याकडे गडगंज धनसंपत्ती आहे. आता प्रश्न पडतो, या दोघांमधला नक्की सत्ताधीश कोण आहे? तर त्या मूलस्रोतांची तुलना अशक्य आहे. पण दोघांपैकी कोणाच्या इच्छेवरून किती लोक आपले वर्तन बदलतात, या माहितीच्या आधारे त्यांच्यापैकी अधिक सत्ताशाली कोण आहे हे आपल्याला कळू शकतं. हे सांगितलं जाऊ शकतं की आता दोघांपैकी कोणीच कमी, एकाकडे प्रचंड असं पाशवी सामर्थ्य आणि दुसऱ्याकडे गडगंज धनसंपत्ती आहे. आता आपल्याला असं ओळखणं कठीण असेल की नक्की सत्ताधीश कोणाला म्हणायचं. सगळ्यात महत्त्वाचं की दोघांपैकी हे दोघं सत्ताधीश जे आहेत, त्या दोघांपैकी कोणाच्या इच्छेवरून लोक आपलं वर्तन बदलतायत, याच्या माहितीच्या आधारे आपण ठरवू शकतो की अधिक शक्तिशाली कोण आहे. तिसरा आहे प्रसंग विशिष्ट. सत्ता प्रसंग विशिष्ट असते. एखाद्या व्यक्तीची सत्ता आपल्या विशिष्ट प्रसंगाच्या या भूमिकेतून संदर्भात तपासावी लागते. कारण एकाच व्यक्तीची सत्ता ही भिन्न प्रसंगात कमी वा अधिक असते. पदामुळे ज्या व्यक्तीला ती सत्ता लाभते, ती सत्ता पदावर नसताना व्यक्ती वापरू शकत नाही. सत्तेला खूप महत्त्व आहे बघा. सत्ता केव्हा असते? जेव्हा ती पदावर असते. सगळ्यात महत्त्वाचं, जोपर्यंत त्या व्यक्तीकडे ते पद आहे तोपर्यंत तिच्या हातात सत्ता आहे. एकदा की तिच्या हातून ते पद गेलं तर त्या व्यक्ती त्या पदावरची सत्ता वापरू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रसंग विशिष्ट असते. या एखाद्या व्यक्तीच्या हातात सत्ता आली, मग तिचं जनता निरीक्षण करत असते की विशिष्ट प्रसंगामध्ये ते कुठले निर्णय घेतले, कशा प्रकारे भूमिका बजावते. आणि त्या व्यक्तीची सत्ता भिन्न प्रसंगामध्ये कधी कधी कमी व अधिक दिसू शकते. अशा प्रकारे सत्तेचं तिसरं वैशिष्ट्य काय आहे? प्रसंग विशिष्ट. सत्तेच्या वैशिष्ट्यांमधलं चौथा पॉईंट अभ्यासूया, ते म्हणजे सत्तेच्या मर्यादा. सत्ताधारक सत्ताग्राहकांवर जी सत्ता गाजवतो ते नेहमीच मर्यादित असते. एका मर्यादेपलीकडे लष्कर प्रमुख सैनिकांना आज्ञापालन करायला भाग पाडू शकत नाही. त्याने तसे केल्यास सैनिक उठाव करण्याची शक्यता असते. तद्वत शासनही एका मर्यादेहून अधिक निर्बंध आणि कराचं ओझं नागरिकांवर लादू शकत नाही. आणि जर समजा असं केलंच तर काय होणार आहे? लोक प्रतिकार करतील. हा जागतिक अनुभव आहे. उदाहरणार्थ रशियन क्रांती, फ्रेंच राजक्रांती हे त्याचंच उदाहरण आहे की सत्तेच्याही मर्यादा असतात. सत्ताधारक सत्ताग्राहकांवर सत्ता गाजवतो. सत्ताग्राहक म्हणजे जनता, सत्ताधारक सत्ताधीश. तर ती सत्ता गाजवतो ती नेहमी मर्यादितच असते. एखाद्या मर्यादे पलीकडे लष्कर प्रमुख पण असेल तर तो सैनिकांना आज्ञापालन करायला भाग पाडू शकत नाही. तर तसं त्याने केलं लष्कर प्रमुखाने तर सगळे सैनिक त्याच्या विरुद्ध उठाव करतील. तसंच शासनाचं पण आहे. शासन सुद्धा एखाद्या मर्यादेहून अधिक असे निर्बंध किंवा कराचं ओझं नागरिकांवर लादू शकत नाही. आणि तशी परिस्थिती निर्माण झाली तर सर्व जनता, नागरिक हे त्या सरकारचं काय करतं? प्रतिकार करतं. हा जागतिक अनुभव. उदाहरणार्थ आपण काय सांगितलं? फ्रेंच राज्यक्रांती आणि रशियन राज्यक्रांती. त्यानंतर आहे तौलनिक स्वरूप. समाजातील एका व्यक्तीची सत्ता वाढते तेव्हा दुसऱ्या व्यक्तीची त्या प्रमाणात कमी झालेली असेलच असं नाही. नागरिक शासनाकडे विशेषाधिकार सोपवतात तेव्हाही त्याची सत्ता कमी झालेली नसते. मात्र राजकीय व्यवहारात एका राजकीय पक्षाचे सामर्थ्य वाढणे म्हणजे दुसऱ्या राजकीय पक्षाचे सामर्थ्य कमी होणे, अशा प्रकारे तुलना केली जाते. म्हणजे सत्तेचं तौलनिक स्वरूप आपल्याला दिसतं
की आपण बघतो वेगवेगळे पक्ष आहेत, राजकीय पक्ष आहेत. समाजामध्ये आपल्याला चित्र दिसतं की आपल्याला जाणवतं की एखाद्या पक्षाची, एखाद्या व्यक्तीची सत्ता वाढते. मग त्याचा अर्थ नाही की दुसऱ्या व्यक्तीची ती सत्ता कमी होते. कारण नागरिक काय करत असतं, शासनाकडे विशेषाधिकार सोपवतात. मतदानाच्या माध्यमातून एक प्रकारे नागरिक काय करत असतात की जो सत्ताधीश निवडून आणतात. तिथे आपल्याला दिसतं की जनतेकडे पण काय अधिसत्ता आहे. उरलेली अधिसत्ता कोणाकडे, तर शासनाकडे, जो सत्ताधारी आहे त्याच्याकडे. आणि त्यावेळेस आपल्याला दिसून येतं की राजकीय व्यवहारामध्ये एका राजकीय पक्षाचं सामर्थ्य वाढणं म्हणजेच काय दुसऱ्या राजकीय पक्षाचं सामर्थ्य कमी होणं. त्यासाठी आपला पक्ष इतरांपेक्षा कसा चांगला आहे ह्यासाठी राजकारणामध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर 6वा जो पॉईंट आहे, राज्याच्या सार्वभौम अधिकाराशी निगडीत. राजकीय व्यवस्थेत जी व्यक्ती आहे किंवा व्यक्ती समुदाय किंवा राजकीय पक्ष सत्ताधीश असतो, तो सत्तेवर असेल तोपर्यंत राज्याच्या सार्वभौम अधिकारांचा वापर करत असतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. राज्याचा सार्वभौम अधिकारी खूप महत्त्वाचा आहे. कारण राजकीय व्यवस्था जेव्हा आहे त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती काम करते, व्यक्ती समुदाय करते किंवा राजकीय पक्ष सत्ताधीश असेल, जोपर्यंत ते सत्तेवर आहेत तोपर्यंत त्या राज्याच्या सार्वभौम अधिकारांचा ते वापर करू शकतात. विधिमंडळात ज्या राजकीय पक्षाचे बहुमत असेल त्याच्या इच्छेनुसार कायद्याची निर्मिती होत असते. विधिमंडळामध्ये काय, कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षाला बहुमत मिळालं, ज्या पक्षाला बहुमत मिळालेलं आहे त्याच्या इच्छेनुसारच कायद्याची निर्मिती होत असते आणि ते कायदे सर्व नागरिकांवर बंधनकारक असतात. म्हणूनच 6वा पॉईंट पण सत्तेच्या वैशिष्ट्याचा महत्त्वाचा आहे, राज्याच्या सार्वभौम अधिकाराशी निगडीत. अशा प्रकारे आपण सत्तेची वैशिष्ट्याचे 6 मुद्द्यांचा अभ्यास केला. एक म्हणजे संबंधात्मक स्वरूप, वर्तनात्मक स्वरूप, प्रसंग विशिष्ट, सत्तेच्या मर्यादा, 5वं तौलनिक स्वरूप आणि 6वं आहे राज्याच्या सार्वभौम अधिकाराशी निगडीत. आजच्या लेक्चरमध्ये आपण सत्ता, त्याचं थोडक्यात प्रास्ताविक, सत्ता म्हणजे काय आणि सत्तेची वैशिष्ट्याचे 6 पॉईंट अभ्यासलेले आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.